नाशिकचा विकृत बाबा अशोक खरात याच्या गैरव्यवहार प्रकरणांमध्ये आतापर्यंत रुपाली चाकणकर यांची चौकशी का केली जात नाही असा सवाल सातत्याने उपस्थित होत होता। मात्र आज रुपाली चाकणकर नव्हे तर त्यांच्या बहीण असलेल्या प्रतिभा चाकणकर यांची तरी ऍटलीस्ट चौकशी झालेली आहे। प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय या दोघांची मिळून तब्बल 8 तासांपेक्षा जास्त वेळासाठी चौकशी झाली आहे। त्याचबरोबर जबाब सुद्धा नोंदवला गेलाय आणि आतापर्यंतचं मुळात हे जर प्रकरण आपण थोडक्यात समजून घ्यायला गेलो तर हे प्रकरण असं आहे की अशोक खरातनं 57 वेगवेगळ्या भक्तांच्या नावाने 100 बँक अकाउंट आहेत जी उघडलेली होती समता नावाच्या एका पतसंस्थेमध्ये। राहता नावाचा जो परिसर आहे, जे गाव आहे, त्या ठिकाणी असणारी ही सगळे हे बँक अकाउंट्स आहेत। म्हणजे तिथे असलेल्या पतसंस्थेमध्ये ही सगळी बँक अकाउंट त्यानं उघडलेली होती आणि याच बँक अकाउंटच्या माध्यमातून कोट्यवधींचा गैरव्यवहार झालेला होता। याच बँकेमध्ये प्रतिभा चाकणकर, जे रुपाली चाकणकर यांच्या मोठ्या भगिनी आहेत, त्यांचं सुद्धा बँक अकाउंट आहे। त्यांच्या नावावरती 2 खाती आहेत, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा तन्मय याच्या सुद्धा नावावरती 2 खाती आहेत। त्यामुळे मुळातच या दोघांचा आणि अशोक खरातच्या या सगळ्या गैरव्यवहारांचा नेमका काय संबंध आहे, समता पतसंस्थेशी किंवा तिथे सुरू असलेल्या गैरव्यवहारांची प्रतिभा चाकणकर यांचा थेट संबंध आहे का, हे सगळं जाणून घेण्यासाठी 4-5 दिवसांपूर्वी पोलिसांनी म्हणजे शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या 2 वेगवेगळ्या पत्त्यांवरती त्यांना नोटिसा पाठवलेल्या होत्या। त्यानंतर आज त्या स्वतः शिर्डीमध्ये दाखल झाल्या। 8 तास त्यांची चौकशी झाली, जबाबही नोंदवला गेला आणि त्या सगळ्याच्या नंतर जरी आतापर्यंत आपण बघतोय की हे सगळं प्रकरण सुरू झाल्याच्या नंतर रुपाली चाकणकर या केवळ एकदा माध्यमांच्या समोर आल्या, त्यांना जे काही निवेदन करायचं होतं तेवढं त्यांनी निवेदन केलं आणि त्या लगेचच ऑफ कॅमेरा गेल्या। मात्र प्रतिभा चाकणकर आज त्यांची चौकशी झाल्याच्या नंतर त्या स्वतः माध्यमांच्या समोर आलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्यावरती जे काही आरोप केले जात आहेत किंवा जो काही संशय व्यक्त केला जातोय ते सगळं काही फेटाळून लावलंय। आपल्याला या बँक खात्यांविषयी, आपल्याला किंवा आपल्या मुलाला या बँक खात्यांविषयी सुद्धा काही माहित नाही, आपण कधी कुठली खाती उघडलेली नाहीयेत किंवा इथे जे काही व्यवहार झाले याविषयी आपल्याला काहीही माहित नाही, आपण या पतसंस्थेत कधी फिरकलो सुद्धा नाही, अशा पद्धतीचं मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे। जे खातं आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाहीयेत, 1ही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात पोलीस। प्रतिभा चाकणकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कधीही या पतसंस्थेमध्ये पाऊलही ठेवलेलं नाही किंवा त्यांनी या पतसंस्थेच्या कुठल्याही अर्जावरती सह्या सुद्धा केलेल्या नाहीयेत। अक्षरशः बनावट सह्या वापरून अशोक खरातनं ही सगळी बँक खाती उघडल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर प्रतिभा चाकणकर आज जेव्हा तिथे चौकशीसाठी उपस्थित होत्या, त्यांच्याबरोबर त्यांच्या वकील सुद्धा त्या ठिकाणी होत्या, त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की या प्रकरणाचा कुठलाही संबंध प्रतिभा चाकणकर यांच्याशी किंवा त्यांच्या मुलाशी नाहीये। अशोक खरातनं जी काही बँक अकाउंट उघडलेली आहे त्याला तो नॉमिनी आहे, त्याचा नंबर वगैरे आहे। हे सगळं जरी असलं तरी किमान फक्त या सगळ्यामध्ये एकच विषय असा आहे की हे जे सगळे भक्त आहेत ज्यांच्या नावाने हे अकाउंट्स आहेत, त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा या अकाउंट्सला लिंक केलेले आहेत, जे ओरिजिनल आहेत। मात्र हेच सगळे ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड त्यानं वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून त्यांच्याकडून घेतलेले आहेत। हे बनावट नाहीयेत, पण भक्तांकडूनच काही ना काही कारण काढून घेतलेले आहेत। तशाच पद्धतीनं कदाचित प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांचे डॉक्युमेंट सुद्धा तशाच पद्धतीनं अशोक खरातनं काढून घेतलेले असतील, त्याच्याकडे ठेवलेले असतील आणि त्याच जोरावरती त्यानं हे सगळे आतापर्यंतचे जे काही बँक खाती उघडलेत ती उघडली असण्याची शक्यता आहे। मात्र प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाचा या सगळ्याशी कुठलाही संबंध नसल्याचं त्यांच्या वकिलांनी सुद्धा सांगितलंय। मी ॲडव्होकेट जयश्री काळे पालवे, मी प्रतिभा चाकणकर यांची वकील आहे। प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही। परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला। त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे। हे सर्व निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले। सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खात्रीजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत। पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील आणि तपासामध्ये मदत करतील, पण अजून याच्यामध्ये पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे।
आणि त्या संदर्भात वकिलांशी आणि अजून इतर पेपर बघून आम्ही त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल, परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार त्यांचा या प्रकरणाशी थेटपणे कुठलाही संबंध नाहीये आणि असेच जबाब इतर अनेक खातेदारांनी दिलेले पाहायला मिळतात. आतापर्यंत या प्रकरणामध्ये जवळपास 33 वेगवेगळ्या खातेदारांचे जबाब नोंदवले गेलेत. प्रत्येकाचं असंच म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही फॉर्मवर कधीही सही केलेली नाहीये किंवा आम्ही कुठे या बँकेमध्ये पतसंस्थेत कधी फिरकलो सुद्धा नाही. आम्ही केवळ काय केलं तर अशोक खरातच्या वेगवेगळ्या बोलण्याला फसून आम्ही आमचे डॉक्युमेंट्स त्याला दिलेले होते आणि त्याच डॉक्युमेंट्सच्या आधारावरती त्याने हे सगळे बँक अकाउंट उघडले. दीपक नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांच्या पत्नीच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. देवदर्शनाला जाण्याच्या बहाण्यानं अशोक खरातनं त्यांचे डॉक्युमेंट्स घेतलेले होते आणि मग त्यांच्या नावावरती सुद्धा बनावट अकाउंट उघडलं, ज्याच्या माध्यमातून कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत. मात्र या महिलेचा सुद्धा थेटपणे या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे असे अनेक खातेदार आहेत ज्यांचा असंच सगळा जबाब आणि असंच सगळं म्हणणं असलेलं पाहायला मिळतंय. मात्र हा झाला प्रश्न प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांचा. मात्र या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून जी काही चर्चा सुरू आहे ती म्हणजे रुपाली चाकणकर यांची चौकशी कधी, या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळताना दिसत नाही. रुपाली चाकणकर या जी शिवनिका संस्थान आहे या शिवनिका संस्थानच्या ट्रस्टवरती सुद्धा होत्या. या ट्रस्टवर असलेल्या अनेकांचे, संचालकांचे सुद्धा, सदस्यांचे सुद्धा अनेकांचे आतापर्यंत जबाब झाले. रुपाली चाकणकर या ट्रस्टवर होत्या, त्यांचा मात्र जबाब झालेला नाही. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांचे इतके भरमसाठ फोटोज, व्हिडिओज सापडले, रुपाली चाकणकर यांचे अनेक कॉल्स असलेले सापडतायत, अशा आरोप सुद्धा केले जात आहेत. मात्र त्यानंतर सुद्धा रुपाली चाकणकरांना अजूनही चौकशीसाठी बोलवलेलं नाही. त्यामुळे मुळातच आतापर्यंत जर आपण बघितलं तर या भोंदूबाबा अशोक खरातच्या शिवनिका संस्थांवरती किंवा ईशान्येश्वर मंदिरावरती आणि स्वतः खरातवरतीच अनेक राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेला पाहायला मिळालेला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी कुणी त्याच्यासाठी लाखो लिटर पाणी मंजूर केलेलं आहे, कुणी रस्ता मंजूर केलेला आहे, कुणी निधी दिलेला आहे त्याच्या मंदिरासाठी, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मदत केली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय नेते जेव्हा त्याला मदत करतात त्यामध्ये राजकीय नेत्यांची चौकशी अजूनपर्यंत का केली जात नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर आता जेव्हा प्रतिभा चाकणकर या माध्यमांच्या समोर आल्या तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की मला कुठलीही नोटीस मिळालेलीच नाहीये, मात्र मी माध्यमांच्या समोर बातम्या ज्या काही पाहिल्या त्या बातम्यांमुळे मी इथपर्यंत आले, असं त्यांचं म्हणणं आहे. मग मुळातच या ज्या काही माध्यमांच्या बातम्या आहेत त्या जर प्रतिभा चाकणकर पाहतात तर तशाच बातम्या रुपाली चाकणकर सुद्धा पाहत असतील. मग रुपाली चाकणकरांना त्यांच्यावरती होत असलेले हे सगळे आरोप खोडून काढण्यासाठी किंवा त्यांची बाजू मांडण्यासाठी, त्या निर्दोषही असतील तरी सुद्धा त्यांची बाजू मांडण्यासाठी माध्यमांच्या समोर यावंसं का वाटत नाही? ज्या रुपाली चाकणकर जेव्हा त्यांनी राजीनामा दिलेला होता महिला आयोगाचा तेव्हाच त्या माध्यमांच्या समोर येऊन म्हटल्या होत्या की पुढच्या काही दिवसांमध्ये मी सगळे पुरावे घेऊन माध्यमांच्या समोर येईल, एक मोठी पत्रकार परिषद वगैरे घेईल. मात्र आता जवळपास महिनाभर उलटत आलेला आहे, अजूनही रुपाली चाकणकर माध्यमांच्या समोर यायला तयार नाहीत, प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाहीत, पुरावे सुद्धा द्यायला तयार नाहीत. आणि त्याचबरोबर SIT कडून सुद्धा, पोलिसांकडून सुद्धा रुपाली चाकणकर यांच्या चौकशीची सुद्धा आतापर्यंत प्रयत्न झालेला नाही, त्यांना समन्स बजावलेलं नाही. हे सगळं मुळात कशासाठी, हाच प्रश्न आता सातत्यानं विचारला जातोय. जेव्हा हे प्रकरण इतकं जास्त संवेदनशील आहे तर या प्रकरणामध्ये जे जे कुणी अशा पद्धतीचे लोक आढळत आहेत त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांमधून ही मागणी जोर धरताना पाहायला मिळते आणि अनेक संशयास्पद गोष्टी अजूनही आढळतात. एकीकडे याच अशोक खरातची पत्नी जवळपास 10-12 दिवसांपासून फरार आहे. ती कुठे फरार आहे, तिला कुणी लपवलंय याविषयीची कुठलीही माहिती समोर येत नाही. मग असं सगळं असताना ऍटलिस्ट रुपाली चाकणकरांची चौकशी होणं हे गरजेचं होतं किंवा त्यांना समन्स जाणं तरी गरजेचं होतं. तसं अजूनही होताना दिसत नाही. त्यामुळे आता जरी प्रतिभा चाकणकरांचा नंबर झालेला असला तरी रुपाली चाकणकरांचा नंबर कधी, हाच प्रश्न सध्या महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता विचारताना पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.